आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील अशा उपयुक्त काही किचन टिप्स। मैत्रिणींनो, आपण नेहमी विचार करतो की आपल्याला स्वयंपाकासाठी नवनवीन टिप्स व डिशेसची माहिती मिळावी, तर आज आपण तुमच्यासाठी स्वयंपाक करताना काही खास टिप्स ज्याचा वापर तुम्ही आरामाने आपल्या किचनमध्ये करू शकता अशाच काही खास किचन टिप्स घेऊन आलेलो आहे। उपयुक्त युजफुल किचन टिप्स। गिरणीतून पीठ दळून आणल्यावर ते सर्व एकदा चाळून ठेवावे। असे केल्याने दररोज पीठ घेऊन पटकन पोळ्या करू शकतो व पीठ चाळल्यावर खाली सांडणार नाही। पीठ चाळून झाल्यावर उरलेला जो कोंडा आहे तो एका बरणीमध्ये भरून ठेवा। पाहिजे त्यावेळी त्याचे मुटके करू शकतो। हे मुटके चवीला छान लागतात व कोंड्यामध्ये फायबर व ई जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते। पिठाच्या डब्यात 1 वाटी टाकावी। 1 वाटी पिठात 2 मध्यम पोळ्या होतात। जेवढ्या पोळ्या पाहिजेत त्या प्रमाणात वाटीने पीठ मोजून घ्यावे। नंबर 2. तांदूळ व धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी। कीड लागणार नाही। मटकी, वाटाणा, हरभरा यांना पण बोरिक पावडर लावून ठेवावी। केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते। नंबर 3. तूर डाळ उन्हात वाळवू नये। नंबर 4. रवा भाजून ठेवल्यास अळी होत नाही। नंबर 5. भगर फ्रीजमध्येच ठेवावी। नंबर 6. खसखस फ्रीजमध्येच ठेवावी। नंबर 7. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच फ्रीजमध्ये ठेवावा। पदार्थ छान फुलून येतो। नंबर 8. हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी, कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत। बाहेरून विकत आणली तर शुद्धतेची खात्री देता येत नाही। नंबर 9. स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो करडई, शेंगदाणे, सूर्यफूल, राईस ब्रॅन ऑलिव्ह ऑइल असे वापरावे। पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेल वापरावे। नंबर 10. खीर, बासुंदी, तूप कढवताना वेळ लागतो आणि सतत गॅस जवळ उभे राहावे लागते। हे टाळण्यासाठी त्यात एखादी जड स्वच्छ वस्तू टाकावी, म्हणजेच पदार्थ उतू जाणार नाही व आपला वेळही वाचेल। मी त्यात बसी टाकत असते, काळजी करू नका, ती फुटणार नाही। नंबर 11. हेल्थ कॉन्शियस लोक व ज्यांना तेल कमी खायचे आहे अशांनी पदार्थ न तळता ते कमी तेलात भाजून खावे। उदाहरणार्थ पॅटीस, वडे हे नॉनस्टिक तव्यावर थोड्याशा तेलावर भाजून घ्यावे। वडा सांबार, बटाटा वडा हे पदार्थ आप्पे पात्रात शिजवून घ्यावे। रस्सम सोबत खावावे। पातळ पदार्थ खाल्ले की पोटभर खाल्ल्याचा फील येतो। नंबर 12. आपल्या प्रत्येक जेवणात काकडी, गाजर, बीट, कांदा हे सीझननुसार असायलाच हवे। नंबर 13. हरभरा डाळ, शेंगदाणे हे उन्हाळ्यात वाळवून डब्यात भरून ठेवावे। पावसाळ्यात हरभरा डाळीचे पीठ गिरणीतून छान दळून आणता येते आणि शेंगदाणे पण लवकर भाजून होतात। पावसाळ्यात डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच दमट असतात। डाळीचे पीठ चांगले दळून मिळत नाही। शेंगदाणे कडक भाजत नाही। पावसाळ्यात ऊन द्यायचे झाले तरी ते शक्य नाही। पाऊस अचानक येऊ शकतो, कडक ऊन देखील नसते। नंबर 14. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने डोळ्यातून पाणी येते, डोळ्याची जळजळ होते। यावर एक खास उपाय आहे, तो म्हणजे निरसे दूध वाटीत घेऊन मेडिकल कॉटन दुधात बुडवून दोन्ही डोळ्यावर 10 मिनिटे ठेवावे। लगेच आराम मिळतो। मेडिकल कॉटन घरात नसेल तर स्वच्छ सुती कापडही चालते। काकडीचे काप डोळ्यावर 10 मिनिटे ठेवा। पायाची जळजळ होत असेल तर एका मोठ्या टपात पाणी घेऊन त्यात 3 ते 4 कांद्याचा रस टाकणे व पाय बुडवून ठेवावे। नंतर पाय कोरडे करून गावरान गाईच्या तुपाने तळपायाला मालिश करावी। जेवणात उष्ण पदार्थ घेऊ नये। जेवणात काकडी व ताक याचा समावेश करावा। नंबर 15. अद्रक, आले मातीच्या कुंडीत ठेवले तर ते खूप दिवस ताजे वापरता येते। कुंडी कोरडी वाटली की थोडे पाणी घालावे। तर ह्या होत्या काही 15 उपयुक्त अशा किचन टिप्स ज्या प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील। तर मी तर बऱ्याच अशा फॉलो करते। तुम्हाला सुद्धा आवडल्या तर तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन असलेले बटन ते सुद्धा प्रेस करा।